गोजेगाव येथील शेतकरी रमेश सांगळे आमच्या परिसरात रोही व रानडुकरे यांच्या मोठ्या प्रमाणावर हैदूस झाला असून परवा संध्याकाळी गोजेगाव परिसरातील 10 ते 15 एकर तूर व गहू वन्य प्राणी डुक्कर व रोही यांनी उद्ध्वस्त केला आहे। तरी वन्य विभागाने संबंधित शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून योग्य मदत द्यावी, तसेच वन्य प्राण्याचा वेळीच बंदोबस्त करावा। या वन्य प्राण्यांमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत। गोजेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सांगळे, पंढरीनाथ नागरे, यादव सांगळे, गजानन सानप, रमेश सांगळे इत्यादी अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील तूर व गहू यांचा रानडुकरांनी आणि रोह्यांनी मोठ्या प्रमाणावर उपद्रव केल्यामुळे शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। तरी वन विभागाने वेळीच वन्य प्राण्याकडे लक्ष द्यावे असे शेतकरी वर्गातून मागणी होत आहे। रमेश सांगळे, गोजेगाव।